नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओमप्रकाश लष्करे, सहशिक्षक कैलासवासी बाजीराव देशमुख विद्यालय शेळगाव, महाविष्णू, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी व इयत्ता 10वीसाठी उपयुक्त असणारा प्रथम भाषा मराठी या विषयातील उपयोजित लेखन यामधील 5 गुणाला येणारा जो कथालेखन हा घटक आहे, हा घटक अभ्यासणार आहोत। एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी हमखास गुण मिळतात। त्यासाठी अधिकाधिक सराव करणं मात्र गरजेचं आहे। त्यातच हा जो कथालेखनाचा जो घटक आज आपण पाहणार आहोत तो तर अतिशय सोपा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे। पण अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कथालेखन कसं करायचं हे नमुना उदाहरण देऊन या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हा स्वाध्यायासाठी सुद्धा काही प्रश्नकृती शेवटी मी देणार आहे। मला खात्री आहे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात की तुम्हाला सुद्धा एक आत्मविश्वास निर्माण होईल की मी सुद्धा कथा चांगल्या प्रकारे लिहू शकतो व परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण पाहत आहोत उपयोजित लेखनमधील कथालेखन हा 5 गुणाला विचारल्या जाणारा अतिशय महत्त्वाचा घटक। तर पहा, कथा ही प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे। अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच कथा आवडत असतात। कथा म्हणजेच गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत। ही गोष्ट आपल्याला गोष्ट ऐकायला वाचायला फार आवडते। आपल्यापैकी काहींना गोष्ट सांगायला सुद्धा आवडते। आत्तापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी म्हणजेच कथा ऐकल्या, वाचल्या व सांगितल्याही, पण आता आपल्याला प्रत्यक्ष कथा लिहायची आहे बरं का। मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर कथा आपल्याला माहीत असेल तर मुद्देसूदपणे व कमीत कमी वेळात उत्कृष्टपणे लिहिता येते। ही एक गोष्ट लक्षात ठेवा। कथा लिहित असताना कल्पकता असावी लागते। कथेची रूपरेषा समजल्याशिवाय कथा लिहिता येत नाही। मग कथा लेखनासाठी जे मुद्दे दिलेले असतात ते सलगपणे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे असतात आणि त्या सर्वांचाच व्यवस्थित विस्तार करावा लागतो। मग कथा लिहिताना त्यामध्ये कल्पकता व लेखन चातुर्य सुद्धा असावं लागतं। तर चला तर मग आपण पहिल्यांदा कथालेखन म्हणजे काय हे पाहूया। कथालेखन म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की कल्पनाशक्ती, नवनिर्मिती, सृजनशीलता, स्वमत व अभिव्यक्तीस वाव देणारा विषय म्हणजे कथालेखन होय। आणि कथालेखनाचा उद्देश काय आहे? कथालेखनाचा उद्देश आहे की सृजनशील लेखनाला वाव मिळणे, नवनिर्मिती विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव मिळणे यासाठी हा घटक आपल्या पाठ्यपुस्तक मंडळानं इथं अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे। त्याचबरोबर स्वमत, अभिव्यक्ती, कल्पनाशक्ती, नवनिर्मिती इत्यादी कौशल्यांचा सराव व विकास होणे हा एक कथालेखनाचा उद्देश आहे। त्याचबरोबर कथालेखन करण्याचा उद्देश तिसरा म्हणजेच लेखन कौशल्य विद्यार्थ्यांमधलं विकसित करणे हा एक उद्देश आहे। पहा, तर कथालेखनाचा हेतू पाहूया आपण आता नेमकं। पहिला हेतू आहे प्रबोधन करणं, कथेतून लोकांचं प्रबोधन करणं। त्याचबरोबर उपदेश करणे,
कथेमार्फत आणि शिकवण देणे व संस्कार करणे. त्याचबरोबर शेवटचा हेतू आहे लोकांचं मनोरंजन करणं कथेतून. बघा, कथेतून प्रबोधन सुद्धा केलं जातं, उपदेश सुद्धा या ठिकाणी केला जातो कथेतून. कथेतून लोकांना शिकवण दिली जाते, संस्कार या ठिकाणी केले जातात कथेतून गोष्टीमार्फत, आणि मनोरंजन सुद्धा होतं, आहे की नाही. आता पाहूया आपण कथांचे प्रकार. कथांचे खूप प्रकार आहेत. विविध कथा आपण लहानपणापासून या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. मग त्यामध्ये शौर्य कथा आहे, विज्ञान कथा आहे, बोध कथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, रूपक कथा आहे, विनोदी कथा, पौराणिक कथा, बालकथा, त्याचबरोबर गूढ, त्यालाच रहस्य कथा असंही म्हटलं जातं, आणि ईसापनीतीच्या कथा, ह्या व यासारख्या अजून काही प्रकार या ठिकाणी कथांचे आहेत. बघा, आता आपल्याला प्रत्यक्ष कथा लिहायची. कथा लेखनासाठी काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात, काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत कथा लेखनासाठी. पहिला मुद्दा आहे, आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये कथा दिलेली असते. कथेचा पूर्वार्ध दिलेला असतो, उत्तरार्ध लिहायला सांगितला जातो. त्याचबरोबर शब्दांवरून कथा लिहायला सांगितली जाते, शीर्षकावरून कथा लिहायला सांगितली जाते. अशा वेळेस जर मुद्द्यांवरून कथा किंवा कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहायला सांगितला किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहायला सांगितला, त्यावेळेस जर कथेला शीर्षक नसेल तर कथेला योग्य शीर्षक देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे, कथा ही नेहमी भूतकाळामध्ये लिहावी आणि कथेची भाषा ही साधी, सोपी व वैशिष्ट्यपूर्ण असावी. दुसरा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की कथेमध्ये अलंकारिक भाषा, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करावा. आणि पुढचा मुद्दा आहे, कथेतील पात्र, घटना, स्थळ यांच्यामध्ये सुसंगतता असावी. वर्णन हे चित्रदर्शी असावं. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे कथालेखनासाठी, घटनांचा ओघ हा क्रमवार, मुद्देसूद असावा. कथेत प्रसंगानुरूप वातावरण निर्मिती असावी. पुढचा मुद्दा आहे, कथेचे आकलन होईल अशी छोटी छोटी वाक्यरचना असावी. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा आहे, हस्ताक्षर सुंदर, स्वच्छ व नीटनेटके असावे. पहा, कथा 3 ते 4 परिच्छेदामध्ये पूर्ण करावी. पुढचा मुद्दा आहे की लेखन नियमानुसार कथेचे लेखन करावे, म्हणजेच योग्य त्या ठिकाणी योग्य ती विरामचिन्हे वापरून व्याकरणदृष्ट्या शुद्ध लिहावी. आणि पुढचा मुद्दा आहे, कथालेखनाची शब्दमर्यादा ही 80 ते 100 शब्द इतकी असल्यामुळे या शब्दमर्यादेपर्यंतच कथा पूर्ण करावी. 80 ते 100 शब्द मर्यादेपर्यंतच. पहा, कथेचा पूर्वार्ध कृतीपत्रिकेमध्ये देऊन उत्तरार्ध लिहा असे सांगितल्यास पूर्वार्ध लिहिण्याची गरज नाही, व उत्तरार्ध लिहून पूर्वार्ध लिहा असे सांगितल्यास उत्तरार्ध लिहिणे आवश्यक नाही. म्हणजे काय की कृतीपत्रिकेमध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्हाला कृती कशी विचारली जाते, कधी कधी अर्धवट कथा दिली जाते आणि त्याचा पुढील भाग या ठिकाणी तुम्हाला तयार करायचा असतो. अर्धी कथा दिलेली असते, पूर्वार्ध दिलेला असतो, त्याचा उत्तरार्ध शेवट करायचा असतो.
मग अशा वेळेस कृतीपत्रिकेमध्ये जी दिलेली अगोदरची कथा आहे ती या ठिकाणी लिहायची नाही. कधी कधी तुम्हाला पूर्वार्ध लिहायला सांगितला जातो, म्हणजेच उत्तरार्ध कृतीपत्रिकेमध्ये दिला जातो. मग तुम्ही सुरुवात कथेची केल्यानंतर जे कृतीपत्रिकेमधला जो उत्तरार्ध आहे तो दिलेला भाग या उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्याची गरज नाही आहे. जेवढं विचारलं तेवढंच या ठिकाणी तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की कथालेखनाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी अवांतर वाचन तुमचं असणं गरजेचं आहे. छोट्या कथांचं वाचन या ठिकाणी तुम्ही करणं गरजेचं आहे आणि विविध कथांचे श्रवण सुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे विविध गोष्टी तुम्ही ऐकणं या ठिकाणी गरजेचं आहे, कथा सुद्धा या ठिकाणी ऐकणं गरजेचं आहे. पहा, आता कथालेखनाचे महत्त्वाचे 3 टप्पे या ठिकाणी मानले जातात. 3 टप्पे कोणते आहेत कथालेखनाचे? आता कथा लिहित असताना ह्या 3 टप्प्यांचा आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. बघा, पहिला टप्पा आहे की कथेचा आरंभ, म्हणजेच कथेची जी सुरुवात आहे ही सुरुवात अत्यंत चटकदार असावी. कथेत पुढे काय घडले आहे याची उत्सुकता निर्माण करणारा कथेचा आरंभ असावा, म्हणजे कथेची सुरुवात असावी अशी की पुढे काय घडलंय याची उत्सुकता त्या वाचकाला या ठिकाणी निर्माण व्हावी. या दृष्टिकोनातून कथेची सुरुवात करावी, त्याचा परिच्छेद या ठिकाणी तो तसा असावा. बघा, दुसरा टप्पा आहे की कथेचा मध्य. कथेचा मध्य हा अत्यंत रंजक असावा, म्हणजेच वाचकांच्या मनाची घट्ट पकड घेणारा असावा, वाचकांच्या मनात हुरहुर निर्माण करणारा असावा कथेचा मध्य. बघा, आणि तिसरा टप्पा आहे कथेचा शेवट, म्हणजेच वाचकांच्या मनावर परिणाम करणारा हा कथेचा शेवट असावा. म्हणजेच हा परिणाम काहीतरी तत्व सांगितल्याचं समाधान देणारा असावा, काहीतरी बोध या ठिकाणी किंवा तत्व या ठिकाणी त्या कथेतून उलगडलं पाहिजे. मग यातून वाचकांच्या वा श्रोत्यांच्या मनावर अपेक्षित परिणाम दिसून यावा या कथेच्या शेवटातून. अशी कथा आपण या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, तयार करणं गरजेचं आहे. मग अशा या 3 किंवा 4 परिच्छेदामध्ये आपल्याला 80 ते 100 शब्दामध्ये कथा लिहायची आहे, हे लक्षात घ्या. पहा, आता पुढे आपल्याला अजून एकदा मी सांगतो की एक गोष्ट लक्षात घ्या की कथालेखनाचे महत्त्वाचे घटक या ठिकाणी जाणून घेण्यासाठी खालील मुद्द्यांचा अभ्यास करून कथालेखनाचं तंत्र आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कथालेखन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला आपल्या कल्पकतेतून या ठिकाणी कथालेखन करायचं आहे. म्हणजे पहिला घटक आहे कल्पकता. कल्पकतेतून कथालेखन करायचं आहे. कथेला शीर्षक देणं गरजेचं आहे, अलग लक्षात. त्याचबरोबर कथा लिहित असताना कथाबीजावरून कथा लिहा असं सांगितलं जातं. कथाबीज लक्षात घेणं गरजेचं आहे. कथेची सुरुवात, कथेतील घटना व स्थळ, कथेतील पात्र आणि कथालेखन हे भूतकाळातच या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. कथेतील जे पात्र आहेत त्या पात्रांचा स्वभाव विशेष या ठिकाणी लक्षात घेऊन आपल्याला कथा लिहायची आहे. त्या पात्रांमधील संवाद सुद्धा या ठिकाणी आपल्याला नीट लक्षात घ्यायचे. त्याचबरोबर विषयाला अनुसरून भाषा या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आणि कथेचा शेवट कसा करायचा मी याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं. आणि कथेची सुरुवात व शेवट याची सांगड या ठिकाणी आपल्याला घालता आली पाहिजे. मी परत पुन्हा या ठिकाणी या डायग्रामनुसार तुम्हाला ह्या कथालेखनाचे महत्त्वाचे घटक या ठिकाणी समजून सांगितलेले. बघा, शेवटी तुम्हाला तात्पर्य, बोध तुम्हाला लिहिता आला पाहिजे की कथेतून मिळालेला जो बोध आहे किंवा जो संदेश आहे किंवा उपदेश त्याला म्हणूया आपण, मूल्य, ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. किंवा शेवटच्या परिच्छेदामध्ये त्यातून या ठिकाणी मूल्य समजलं पाहिजे त्या वाचकांना.
असा परिच्छेद तयार करता आला पाहिजे. आलं लक्षात? आता पाहूया आपण कृतीपत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला कृती विचारली जाऊ शकते. बघा, इयत्ता 9वीला सुद्धा आणि 10वीला सुद्धा अशा पद्धतीनं कृतीपत्रिकेमध्ये विभाग 5 उपयोजित लेखन या विभागामध्ये तुम्हाला हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुणांना हा प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये 3 कृती दिलेल्या असतील. 3 पैकी 2 कृती तुम्हाला सोडवायच्यात. या दोन्ही कृती तुम्हाला 5-5 गुणाला आहे. पहिली कृती जाहिरात लेखनाची विचारली जाईल, दुसरी कृती तुम्हाला बातमी लेखनाची विचारली जाईल आणि तिसरी कृती तुम्हाला कथा लेखनाची विचारली जाईल. आलं का लक्षात? मग या 3 कृतीपैकी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या. 10 गुणाला हा असलेला प्रश्न, त्यामध्ये आपण कथालेखन पाहत आहोत हे लक्षात घ्या. अशा पद्धतीचा प्रश्न किंवा अशा पद्धतीची कृती तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये विचारली जाते. बघा, आता कृतीपत्रिकेत कथालेखनाची कृती कशा पद्धतीने विचारली जाऊ शकते किंवा कशा पद्धतीने विचारली जाते. कथा बीजावरून कथालेखन करा असं या ठिकाणी विचारलं जातं. त्याचबरोबर नंबर 2, मुद्द्यांवरून कथालेखन करा असंही विचारलं जातं. नंबर 3, दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा असं विचारलं जातं. किंवा कथेचा पूर्वार्ध दिला जातो आणि पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहा असंही सांगितलं जातं. किंवा नंबर 5, कथेचा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहायला सांगितला जातो. पहा, आता आपण नमुन्यादाखल एक कथा मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे. पहा, कृतीपत्रिकेमध्ये तिसरी जी कृती विचारली गेलेली आहे आपल्याला कथालेखन, त्यामध्ये एक नमुन्यादाखल मी मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा ही कृती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. 5 गुणाला हा प्रश्न विचारला जातो. एक लक्षात घ्या, मागील वर्षी मार्च 2020ला कृतीपत्रिकेमध्ये मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये ही कृती विचारली गेली होती. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. 5 गुणाला असलेला हा प्रश्न कसा विचारला गेला होता. मुद्दे दिले होते. एक गरीब मुलगा डॅश, पैसे नाहीत डॅश, शाळेचा खर्च करणे अशक्य डॅश, सकाळी पेपर टाकण्याचे काम डॅश, वाटेत पैशाचे पाकिट मिळते डॅश, प्रामाणिकपणाने पोलीस स्टेशनवर नेऊन देतो डॅश, पाकिटाच्या मालकास आनंद डॅश आणि बक्षीस. यावरून कथा लिहायला सांगितली गेली होती 5 गुणासाठी. बघा, मी कशा पद्धतीनं कथा लिहिलेली आहे नीट लक्षात घ्या. प्रामाणिकपणाचे महत्त्व किंवा प्रामाणिकपणाचे फळ या दोन्हीपैकी एक शीर्षक तुम्हाला टाकता येऊ शकतं. किंवा अजून तुमच्या कल्पकतेनं तुम्ही दुसरं शीर्षक तयार करून तुम्ही या ठिकाणी शीर्षक देऊ शकता कथेला. पहा, कथा कशी लिहिलेली आहे. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला संजय आणि संगीता नावाची 2 मुले होती. आई वडिलांच्या प्रत्येक कामात ती मदत करत असत. संजय इयत्ता 9वीमध्ये शिकत होता, तर संगीताला गरिबीमुळे शाळेला रामराम ठोकावा लागला होता. शाळेचा खर्च परवडणारा नव्हता. संजयलाही शिक्षणासाठी पुरेसे पैसे मिळत नव्हते. संजयवरही शाळा सोडण्याची वेळ आली होती. संजयने निर्धार केला की काहीही झाले तरी चालेल, पण शाळा सोडायची नाही. त्यासाठी त्याने रोज सकाळी पेपर टाकण्याचे म्हणजेच वर्तमानपत्र वाटपाचे काम चालू केले आणि त्यातून त्याला थोडेफार पैसे मिळू लागले. त्यावर त्याचा शिक्षणाचा खर्च भागायचा. असेच एक दिवस पेपर टाकताना त्याला रस्त्यात एक पैशाचे पाकिट सापडले.
त्याने पाकिट उघडून पाहिले. त्यात खूप मोठी रक्कम होती. संजय पैसे पाहून अजिबात मोहात पडला नाही, कारण संजय गरीब जरी असला तरी त्याच्यावर योग्य संस्कार झालेले होते. त्यामुळे संजयने ते पाकिट पोलीस स्टेशनमध्ये जमा करायचे ठरविले. संजयने पोलीस स्टेशनमध्ये पाकिट दिल्यानंतर त्या पाकिट मालकाला त्याची ओळख पटवून घेऊन पाकिट देण्यात आले. त्या मालकाने संजयचा प्रामाणिकपणा पाहून त्याला बक्षीस द्यायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी संजयला बोलवून घेतले. गावातील काही प्रतिष्ठित मंडळीही त्या ठिकाणी आली. पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांनी मिळून संजयचा सत्कार केला आणि खूप मोठी रक्कम त्याला बक्षीस म्हणून देण्यात आली. प्रामाणिकपणाचे फळ मिळाल्याचे पाहून संजयला व त्याच्या घरच्या मंडळींना खूप आनंद झाला. पहा, अशा पद्धतीनं तुम्हाला कथा लिहिता येऊ शकते. आता बघूया आपण या कथा लेखनासाठी गुण विभागणी कशा पद्धतीनं आहे. म्हणजे आपण कथा लिहिल्यानंतर तुम्हाला हे 5 गुण कसे या ठिकाणी विभागले गेलेले आहेत, कसे तुम्हाला मिळतात, दिले जातात. त्यासाठी कथेचं जे प्रारूप आहे तुम्हाला भूतकाळामध्ये लिहायला सांगितलेले आणि शीर्षक हे लिहायला सांगितलेले. मग कथेचं प्रारूप हे भूतकाळामध्ये असेल आणि शीर्षक तुम्ही योग्य दिलेलं असेल तर तुम्हाला 1 गुण मिळतो. त्याचबरोबर कथेचं लेखन तुम्ही योग्य केलं, उत्कृष्ट केलं, तिथं 2 गुण मिळतात. कथेतील पात्र, भूमिका यांचा वापर योग्य प्रकारे केला असेल तर इथं 1 गुण. त्याचबरोबर आकर्षक मांडणी असेल तुमची कथेतील तर 1 गुण. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला ही 5 गुणांची विभागणी या कथा लेखनाची इथं या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं बघा, आता तुम्हाला काही नमुना कृती तुम्हाला मी सोडविण्यासाठी देतोय स्वाध्याय म्हणून. ह्या तुम्ही सोडवा, याचा सराव करा. बघा, खालील शीर्षकावरून कथा लेखन करा. त्यामध्ये पहिली कथा दिली मी तुम्हाला, एकीचे बळ. नंबर 2, ऐकावे जनाचे करावे मनाचे. नंबर 3, पळसाला पाने 3च. नंबर 4, पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इथेच थांबूया. धन्यवाद. मला खात्री आहे तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कथा लेखन हा जो घटक आहे हा समजला असणार आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुण नक्कीच हमखास या ठिकाणी मिळतील. पण केव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या कथा आहेत या कथा जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्ही लिहून काढा, जास्तीत जास्त कथेचा सराव करा. एक लक्षात घ्या की उपयोजित लेखन या घटकाला पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळतात. लेखन विभाग हा असा आहे की इथं हमखास तुम्हाला या ठिकाणी गुण मिळू शकतात, परंतु इथं तुम्हाला सराव करणं तितकंच महत्त्वाचं आहे. नियमित सराव करत जा, दररोज सराव करत जा या लेखन विभागाचा. त्यामुळं काय होतं, जास्तीत जास्त सरावामुळं तुम्हाला ही कला अवगत होते आणि गुण तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी मिळू शकतात. तुम्हाला अजून मराठी विषयाच्या संदर्भामध्ये काही व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील, उपयोजित लेखन असेल, कविता असतील, व्याकरण असेल, या संदर्भातले व्हिडिओ पाहायचे असतील तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक दिलेले आहेत. त्या लिंक तुम्ही पाहू शकता. त्यातच भूगोलाचे सुद्धा मी इयत्ता 10वी भूगोल या विषयाच्या सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ इथं या चॅनलवरती शेअर केलेले आहेत. ते तुम्ही सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करून पाहू शकतात. ठीक आहे, पुन्हा भेटूया. धन्यवाद.